आणि डीजे मास्टर आपले कल्पेश डीजे यांचं सुद्धा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय। हे मैदान बनवण्यासाठी खूप पाचोरा ग्रामस्थांनी मेहनत घेतली आणि त्याच मुले आज हे आम्ही या मैदानात टुर्नामेंट खेळतो, त्यामुळे त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण पाचोरा ग्रामस्थांचे मी आभारी आहे। आयोजकांचे मनापासून मी तुमचा आभारी आहे। यावेळेस पहिला चेंडू भिरकावून दिलाय, यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जाईल। 6 धावे करतो कमांड डीजे। जगदंब स्पोर्ट संघाचा मॅन ऑफ द मॅच करता यायचा आहे प्रमोद। एक उत्कृष्ट फलंदाजी केली प्रमोद याच्या बॅट मधून पाहायला गेला तर 22 धावा आल्या। 6 चेंडू आणि 22 धावा ज्याच्या बॅट मध्ये आल्या। नॉट आउट प्रमोद यायचा आहे जगदंब स्पोर्ट संघाचा प्रमोद। याचं पुन्हा एकदा खेळून काढायचे चेंडू 1 धाव सरिता पूर्ण होत आहे। क्षेत्रक्षी येईपर्यंत 2 धावा पूर्ण होतात आणि चांगले क्षेत्रक्षी सुद्धा होत आहे। आई गावदेवी केल्टन संघाला मी विनंती करेन की त्यांनी खेळाडू कक्षामध्येच बसायचं नाही, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। हा आपला आदिवासी असोसिएशनचा नियम आहे, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे। आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे। यावेळेस 6 षटकांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। धावसंख्या 1 नि बदलते, धावसंख्या झाली 11। मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी तिथे विजय आहे। मी कॅमेरामॅनला थोडस सांगाल की त्यांनी कॅमेरा थोडा फिरवायचा आहे।
लागलेली दरम्यान चेंडूमधून निघून जातो, दणदण करून निघून जातो, नो मॅन लँड मधून चौकार. आपण पाहत आहात आईकुरे बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम आजपासून या सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना आपण पाहत बघितला गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा वर्सेस रिया स्पोर्ट खैरपाडा. या सामन्यातील आपण पुढे येणारा संघ बघितला तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला जय मल्हार मडकेपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट शिवनसई. त्यामध्ये पुढे आला तो म्हणजे जगदंब स्पोर्ट शिवनसई हा संघ. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते आपल्याला. साईल स्पोर्ट हत्तीपाडा या संघाकडनं झेल मात्र ड्रॉप केले जातात. आतापर्यंत बघितलं तर साईल स्पोर्ट या संघाकडनं 2 झेल मात्र सोडले जातात. धाव संख्या झाली ते 25. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. पंच नक्कीच आमच्याकडे वरतील खराब चेंडू व्हाईटच्या रूपाने धाव संख्या झालेली ती 26. पुढचा चेंडू गणेशाचा. पुन्हा एकदा झेलची संधी. इथे मात्र कुठलीही चुकी केली जाते आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे आईगावदेव केलठण ब संघाला. चेतन भुयाला नव्याने बॅटर चेतन भुयाला आपण पाहतोय. आतापर्यंत गणेश याचे 4 चेंडू टाकून झाले. धाव संख्या झाली ते 26. पुढचा चेंडू असेल गणेश याचा. 5वा चेंडू गणेश स्ट्राईकला येतो चेतन भुयाल. एक आईगावदेवी केलठण या संघाचा महत्वाचा खेळाडू चेतन भुयाल. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 नी बरोबर धाव संख्या झाली ती 27. या षटकात बघितलं तर जवळजवळ 10 धाव खर्च केल्यात. 5 चेंडू 10 धाव खर्च केल्यात गणेश याने. जिथे मात्र झेल घेण्याची संधी आधी इथे मात्र कुठलीही चुकी केली जाते. कधी बाद होईल. जरा काय करायचे. दुसऱ्या बॅटरी लगेच तयार राहायचं याची नोंद घ्यायची आहे संघाने. नव्याने बॅटर पाहतो आपण रोहन भुयाल. दुसऱ्या बॅटरने तयार राहायचं आहे लगेच. याच्यानंतर होणारा सामना आई गावदेवी वॉरियर्स पासुरका वर्सेस आई गावदेवी बेलवाडी. आई गावदेवी बेलवाडी संघाचा विचार केला तर ऋषिकेश पाटील हा महत्वाचा खेळाडू होता, पण तो थोडेसे मागे चाललेला, परंतु चांगलं असं विजय मोमेंट गौरव जाधव याच्याकडे पाहायला मिळाला आणि विजय झाला आई गावदेवी बेलवाडी या संघ. यावेळेस खराब चेंडू, वाईट चेंडू आकाश जाधव स्वतः आमच्याकडे पंच आणि एका साईडला गुरु किरकिरा याला आपण पंचगिरी पाहतोय आणि स्कोरवर आमचे साथी महेश भुले याला सुद्धा आपण पाहतोय. यावेळेस लो फुलटाचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पैकी येईपर्यंत
खराब असं थोडं होतं परंतु बॅकअप मध्ये चांगलं होतं परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या झाली 29. स्ट्राईकला रोहन याला पाहतोय आणि नास्टेकला चेतन भुयाल याला पाहत बघा पुढचा चेंडू असेल नितेशचा. यावेळेस चेंडू मात्र पडल्यानंतर मला वाटतं बॅच एट लागलेले गडी पाहत होतोय कमांड डीजे. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना आई गावदेवी वॉरियर्स पाचुरका वर्सेस आई गावदेवी बेलवाडी. यावेळेस एलपीडब्ल्यू धन्यवाद डीजे. आई गावदेवी वॉरियर्स पाचुरका संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी बेलवाडी संघाचा कर्णधार. तर लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. कुठल्याही विलेचा चेंडू टाकून झाले 3. पहिला चेंडू बघितला तर वाईट चेंडू, त्यानंतर बघितला दुसरा चेंडू, एक धाव आली, त्याच्यानंतर विकेट आणि परत विकेट, असे एकूण 3 चेंडू टाकून झालेत. नितेश यांची धाव संख्या झाली 29. आयगावदेवी वॉरियर्स पाचरुका आणि आयगावदेवी बेलवाडी चला दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेच आपण टॉस नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो 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 जिंकण्यासाठी 33 धावाचं लक्ष ठेवलंय सायन्स स्पोर्ट हातीपाडा या संघासमोर. याच्यानंतर होणारा सामना आयगावदेवी वॉरियर्स पाचरुका वर्सेस आयगावदेवी बेलवाडी. आयगावदेवी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः आयगावदेवी वॉरियर्स पाचरुका संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरंजी स्वीकारलंय. याच्यानंतर लगेच दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. मयूर पाटील अँड कंपनी तसेच विनोद धुदडे अँड कंपनी. 18 चेंडू आणि 33 धावाचं लक्ष ठेवलंय. बघूया कशा प्रकारे पूर्ण करतोय सायन्स स्पोर्ट हातीपाडा हा संघ. जाऊन माईक
साईल स्पोर्ट हातीपड दोन्ही संघाचं चला लवकर घाई करायचे थोडीशी घाई करा मित्रांनो तसेच आयगावरी केल्टन बस संघाने क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय दोन बॅटर आपण पाहतोय प्रवीण आणि गणेश आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतो आईगावदेवी केल्टन बस संघाचा चेतन भुयाल बघूया 18 चेंडू आणि 33 धावाचं लक्ष ठेवले कशा प्रकारे पूर्ण करते ते नक्कीच पाहायला मजा येईल या मॅच मध्ये कारण का दोन्ही संघ तगडे संघ एका साईडला आपण पाहतोय केल्टन हा संघ तर दुसऱ्या साईडला पाहतो आपण साईल स्पोर्ट हत्तीपाडा हा संघ तर गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय चेतन भुयाल एक महत्वाचा खेळाडू चेतन भुयाल दोन फलंदाज एका साईडला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र झेल सोडला जातोय गणेश याचा झेल सोडला जातोय बघूया गणेश आपल्या संघासाठी विजयी सामना जिंकू देईल का नक्कीच पाहणे कारण का पहिल्या चेंडूवर चांगलं झेल घेण्याची संधी होती परंतु स्वतः चेतन भुयाला मात्र झेल मात्र सोडला जात आणि आपलं वैयक्तिकाने संघाचं खातं खोललं जात आहे पहिला चेंडू एक धाव दुसऱ्या चेंडू स्ट्राईकला आहे प्रवीण बघूया चेतन याचा दुसरा चेंडू यावेळेस पाहायला मिळाला चेंडू पहिल्यांदा थोडासा आतमध्ये येतो त्याच्यामध्ये चेंडू मात्र इष्टिकेच्या हातखंडामध्ये चेंडू मात्र निघून जाईल निर्धाव करता दोन चेंडू एक धाव जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावाचं टार्गेट ठेवलंय आतापर्यंत दोन चेंडू हाताळले चेतन पहिल्या चेंडूवर एक सिंगल त्याच्यानंतर दुसरा बघितला चेंडू तर चेंडू पहिल्यांदा थोडासा आतमध्ये आणि निर्धाव हातखंडामध्ये चांगलं लाईव्ह कास्ट आपल्याला पाहायला भेटतंय किंग ब्रदर्स याचकडे त्यांचं सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहसे स्वागत करतोय तसेच पूर्ण पाचोळे ग्रामस्थांचे खेळाडूंचे प्रेक्षकांचे आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये सहसे स्वागत करतो यावेळेस काय फटका केला चेंडू मात्र निघून गेला 4 धावे करता काय फटका खेळला प्रवीण याने आतापर्यंत स्कोर कार्ड झालेलं 5 याच्यात दोन्ही संघांनी तयार राहायचंय यावेळेस पुन्हा यावेळेस मात्र त्रिफलाची गडी बाद होईल प्रवीणाच्या रूपानं पाहतोय आपण सुभाष धाव संख्या झाली ती 5 पहिला गडी बाद होत प्रवीण षटकार मारल्यानंतर मात्र ट्रिपला चेत करून दिलंय चेतन भुयाल म्हणतोय हम भी किसी से कम नाही आणि चांगला चेंडू हाताला आणि प्रवीण याला माघारी परतावं लागलं नव्याने बॅटर पाहतोय सुभाष कोम याला चेंडू चैतन्याचा यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडू मात्र 9 लँड मध्ये पडला जाईल परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण होत आहे बघा चौकार आल्यानंतर चैतन्याने कमबॅक केलं कारण पहिला चेंडू बघितला तर एक धाव आला त्याच्यानंतर बघितलं तर निर्धाव आला त्याच्यानंतर बघितलं तर हॅलो यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतं अचूक धावची संधी परंतु इथे मात्र चेंडू मात्र हातातून विसरला चेतन भुयार याच्याकडे फक्त 2 धावा काय रोखू शकत नाही धाव संख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 8
चला चेतन बैल नो मीटिंग थोडीशी घाई करा. आकाश जाधव पंचायत थोडीशी घाई करायला सांगा. आई गावदेव केलठण बस संघ थोडीशी सहकार्य करा. गोलंदाजी मार्फत दुसरं षटक हाताळण्यासाठी आई गावदेव केलठण बस संघाचा रोहन आतापर्यंत धाव संख्या झाली एका षटकाच्या संमतीनंतर 8. 33 धावाचं लक्ष ठेवले. कशा प्रकारे पूर्ण करतात दोन फलंदाज. एका साईडला पाहतोय आपण गणेश, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सुभाष. स्ट्राईकला येतो सुभाष आणि नॉन स्ट्राईकला गणेश. बघूया पुढचा चेंडू रोहन याचा. यावेळेस चेंडू मात्र एस्टनच्या वरून गेला आणि चेंडू आता निघून गेला निधाव करता. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला रोहन याने. पुढचा चेंडू रोहन याचा. यावेळेस चेंडू पडण्याचा थोडासा आतमध्ये आला. यावेळेस ऑफसाईडला खेळून काढला चेंडू. असा पाहायला मिळतंय. 2 धावा रोखू शकत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 3 धावाकडे रोखू शकत नाही. धावसंख्या 3 ने बोलते. धावसंख्या झाली 11. 33 धावाचं लक्ष ठेवलं. धावसंख्या झाली आतापर्यंत 1 गडी बाद झाला प्रवीणाच्या रूपानं आणि धावसंख्या झाली 11. आतापर्यंत रोहनचे 3 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू गोलंदाजचं बॉलिंग ट्रॅकवर तयार. रोहन मिस्टर रोहन. तिसरा चेंडू यावेळेस हा काय शॉट केलाय आणि चेंडू मध्ये निघून जाईल. मॅक्सिमम करता षटकार. षटका मात्र लिहून गेला. 6 धाव विकेट. धावसंख्या 17. समोरच्या टीमला आहे की खतरा हे नक्की मात्र दशेत असताना गणेश, पण त्यानंतर कमबॅक केले रोहन यांनी. चक्कर मात्र निधाव असा चेंडू हाताळला. आतापर्यंत 4 चेंडू टाकून दिले रोहन याचे. यावेळेस पुन्हा एकदा निधाव चेंडू. षटकार मारल्यानंतर कमबॅक केले मात्र रोहन याने. षटकार मारल्यानंतर लगातार 2 निधाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली 17. पहिला आदरा बसला तो म्हणजे प्रवीण. पुढचा चेंडू रोहन याचा. यावेळेस पुन्हा एकदा खेळला चेंडू आणि इथे मात्र झेल आणि गडीमध्ये बाद होतोय. नव्याने बॅटर पाहतो आपण अविनाश कुसल. नव्याने बॅटर अविनाश कुसल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष ठेवलंय. पाच चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस चेंडू पायाला आदला. निधाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला करण यासकडनं.
दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर बघितला तर सिंगल आहे, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात रोहन याने. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव सर त्या पुन्हा दुसऱ्या धावच्या पर्यंत दुसरी धाव सुद्धा सहज त्या पूर्ण होईल की, आणि 2 धाव सर त्या पुन्हा झाल्यात आणि धाव संख्या 2 निवडते. धाव संख्या झाली 20. तीन चेंडू आणि 13 धावचं गरज. दोन तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. 3-13 यावेळेस निर्धाव चेंडू एक्स्ट्राच्या हातखंडामध्ये. 2 चेंडू आणि 13 धावची गरज. याच्यानंतर लगेच आयगावदेवी वॉरियर्स 5 संघाने तयार राहायचंय छत्रक्षणासाठी. आणि आयगावदेवी बेलवाडी या संघाने लगेच 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत. विजय पाटील याचं विजय पाटील स्ट्राईकला पाहतोय आपण. नव्याने बॅटर अजय कोम. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी, सॉरी 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावाची गरज. यावेळेस मात्र पूर्णपणे ऑन होतं आणि विजय होता आयगावदेवी केल्टन ब हा संघ आणि हायलक सायन्स स्पोर्ट हातीपाडा हा संघ. अजय आणि ऑल टीम. चला बॅट्समन पाठवायचे.